Hello friends, we are learning Science and Technology part 1. In that chapter number 1, Laws of Motion for standard 9. In the last lecture we have studied about speed and velocity. In today's lecture we are going to learn about uniform and non-uniform linear motion. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय. युनिफॉर्म म्हणजे एक समान आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे मग एक समान नसलेले असं म्हणता येईल. लिनियर म्हणजे काय, एक रेषीय एका स्ट्रेट लाईनमध्ये. मोशन म्हणजे गती. ओके, युनिफॉर्म मोशन. इन दॅट फर्स्ट वी आर गोइंग टू सी युनिफॉर्म मोशन. द मोशन इन विच बॉडी कवर्स equal distances in very small equal intervals of time. Uniform motion म्हणजे कसं मोशन, the motion in which body covers equal distances म्हणजे अशी गती एखाद्या बॉडीची की जी काय करते, इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करते. मीन्स सपोज वी कन्सिडर दॅट if a car is traveling or car is in motion in first 5 minutes, it covers 5 kilometer distance. In next 5 minutes also it covers again 5 kilometer distance. In the third next 5 minutes it again covers the 5 kilometer distance. It means in equal time intervals म्हणजे प्रत्येक वेळी 5 किलो 5 मिनिट्सचं जर आपण टाइम इंटरवल 5 मिनिट्सचं म्हणजे कसं इक्वल टाइम इंटरवल जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलं तर आपण त्याला काय म्हणूया, युनिफॉर्म मोशन असं म्हणू. आणि एक्झाम्पल काय घेता येईल, द रोटेशनल मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ अ फॅन ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. फॅनचं रोटेशनल मोशन म्हणजे फॅन जर आपण ऑन केला तर काय होतं, त्याचे जे ब्लेड्स आहेत ते कॉन्स्टंट स्पीडनी म्हणजे एक समान जो वेग आहे म्हणजे एक समान गतीने काय करतो, तो फिरतो कॉन्स्टंटली रोटेशनल मोशनमध्ये. ओके, तर हे जे रोटेशनल मोशन आहे ते सुद्धा कसलं मोशन आहे, युनिफॉर्म मोशन. किंवा आपण आणखी एक्झाम्पल सांगू शकतो की मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन असेल. ओके, अशा पद्धतीने. द नेक्स्ट नॉन युनिफॉर्म मोशन. पुढचं जे मोशन आहे ते कसं आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. द मोशन इन विच द बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे बॉडी काय करते, एखादं ऑब्जेक्ट इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करते. हे इथे लक्षात ठेवायचं. युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये दोन गोष्टी काय समान आहेत, तर टाइम इंटरवल इज इक्वल in both the places. Here small equal time intervals of time आणि इथे पण सेकंड नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय आहे, डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. ओके, टाइम इंटरवल हा इक्वल आहे बट डिस्टन्स हिअर इज अनइक्वल डिस्टन्सेस. ओके, नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय, द मोशन इन विच द बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. आणि इट्स एक्झाम्पल इज द मोशन ऑफ अ बॉडी फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी. म्हणजे एखादी बॉडी जर ग्रॅव्हिटीमुळे खाली पडत असेल, म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊया, अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री. म्हणजे झाडावरून खाली पडणारं जे फळ आहे, फ्रूट आहे, तर त्याची जी विलॉसिटी आहे, त्याचं जे मोशन आहे ते सुरुवातीला काय असतं, त्याला गती जी आहे ती कमी असते. अँड ॲज इट फॉल्स डाऊन म्हणजे जेव्हा ते खाली खाली असं पडत येतं, देन इट्स विलॉसिटी किंवा आपण म्हणूया मोशन इन्क्रीजेस. मग ते खाली येताना खूप फास्ट येतं. म्हणजे सुरुवातीला त्याचं मोशन कमी असतं आणि खाली येत असताना ते काय होत जातं, इन्क्रीज. ओके, so this is the example of non-uniform motion. Means in equal time intervals it covers unequal distances. Okay, then next acceleration. next point काय आहे, acceleration. मराठीमध्ये आपण याला त्वरण असं म्हणतो. फर्स्ट सी डिफिनिशन ऑफ acceleration. सुरुवातीला आपण पाहूया डिफिनिशन काय आहे acceleration ची डिफिनिशन. The rate of change of velocity is called acceleration. The rate of change of velocity म्हणजे the change in velocity per unit time. याचा आणखी एक डिफाइन आपण अशा पद्धतीने पण करू शकतो, काय, the change of velocity per unit टाइम. ओके, म्हणजे एका युनिट टाइममध्ये व्हिलॉसिटी चेंज होत जाते. किंवा इक्वल टाइम इंटरवलमध्ये, इक्वल नाही म्हटलं तरी पण चालू शकेल, पण व्हिलॉसिटी काय होते,
चेंज होते. ओके, मीन्स इफ अ कार इज स्टार्टिंग फ्रॉम अ पॉइंट and it is in motion. Okay, at the starting its velocity will be less, and after some time its velocity gets increasing. Okay, so rate of change of velocity म्हणजे असा जो velocityचा चेंज होण्याचा जो रेट आहे with respect to time, that is called as acceleration. Then its formula is given here. Acceleration is equal to change in velocity divided by time. Okay. Then next, acceleration is equal to, acceleration साठी symbol काय दिले इथे, तर small a is equal to final velocity minus initial velocity. म्हणजे समजा कार स्टार्ट झालेली आहे, तर स्टार्ट झाल्यानंतरची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि मग नंतर ती कार स्टार्ट झाल्यानंतर मग ती पुढे तशीच कंटिन्यू मोशनमध्ये असेल, आणि मग ती नंतरची जी व्हेलॉसिटी असेल त्याला आपण काय म्हणू, फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे इनिशियल म्हणजे आरंभिक किंवा सुरुवातीची व्हेलॉसिटी, आणि फायनल म्हणजे नंतरची जी शेवटची अंतिम म्हणू जो वेग आहे तो, अपॉन टाइम डिवायडेड बाय टाइम. नेक्स्ट, ए इज इक्वल टू, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू, फायनल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल काय आहे तर स्मॉल व्ही, मायनस इनिशियल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल काय तर स्मॉल यू अपॉन टी. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट, ॲक्सिलरेटेड मोशन. पुढचा पॉईंट काय आहे, ॲक्सिलरेशन, ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणजे आता मोशन जे आहे ते पण ॲक्सिलरेटेड मोशन असू शकतं, म्हणजे असतंच बऱ्याच वेळा. इफ अ कार इज इन मोशन फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी, एक कार मोशनमध्ये आहे, एका सिटीकडून ती दुसऱ्या सिटीकडे चाललेली आहे. मग काय होतं, तिची सुरुवातीची व्हेलॉसिटी काय असेल, वेग जो आहे तो कमी असतो, मग नंतर इट इन्क्रीजेस, आफ्टर सम टाइम इट विल इन्क्रीज. बट व्हेन इन द वे if there is much traffic, due to that traffic its velocity again gets decreases. त्या ट्रॅफिकमुळे काय होतं, त्याची परत व्हेलॉसिटी कमी होते. म्हणजे अशा पद्धतीने व्हेलॉसिटी इन्क्रीज डिक्रीज, इन्क्रीज डिक्रीज ही प्रोसेस कंटिन्युअसली चालूच होते. म्हणजे हे जे मोशन आहे ते कसं होतं, ॲक्सिलरेटेड, म्हणजे त्याचा वेग कमी होतो जास्त होतो, ही जी गती आहे ती कमी जास्त होत राहत असते. ओके, आणि ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड. म्हणजे डिफाईन कसं करता येईल याला, इफ द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड then it is said to have accelerated motion. Okay, then these acceleration are of two types. There are two types of acceleration. acceleration म्हणजे त्वरण हे किती प्रकारचं असतं तर दोन प्रकारचं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. युनिफॉर्म म्हणजे एक समान, आणि ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, the object is said to be in uniform acceleration. हे जे ॲक्सिलरेशन आहे ते इक्वल टाइम इंटरवल्समध्ये एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इक्वल अमाऊंट्सनी चेंज होते. ओके, म्हणजेच युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. आता तुम्हाला व्यवस्थित माहीत झालेलं आहे स्टुडंट्स की इक्वल अमाऊंट्स किंवा इक्वल टाइम इंटरवल म्हणजे काय ते. ओके, नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स in equal time intervals, the object is said to be non-uniform acceleration. In this way, today we have studied uniform and non-uniform linear motion, then acceleration, its definition of acceleration, its formula, and then two types of acceleration. Okay, so in this way today's lecture we have studied all these things. Now you have to do one thing at home, that is in your notebook you have to complete an activity which is given in your notebook, page number 4. Page number 4, uniform and non-uniform linear motion. In that, one of the activities given about Amar, Akbar and Anthony, and below that some of the questions are given, and you have to write the answers of that questions in your notebook. Okay, and write whatever is given content
in this lecture you have to all write in your notebook. Okay, so thank you students.